रुद्राई होण्याकरिता जो काही आता निवडलेला अभंग आहे तो अभंग अलौकिक आणि अनलौकिक काव्य तत्परता, अलौकिक कार्य तत्परता तथा सामर्थ्यता प्राप्त संत योगी यांची माऊली साधकांचे मायबाप चक्रवर्ती कैवल्य सम्राट ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानोबारायांनी जे ज्ञानोबाराय ज्ञान देवे रचिला पाया, ज्या ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची स्थापना केली, ज्या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचे पाया ज्ञानोबाराय झाले, त्या मंदिराच्या कडस्थानी शोभणारे नामे तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांच्या गाथेतील तुम्ही आपण याच्यावत मनुष्य म्हणून जन्माला आलेला प्राणी आणि मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्राण्याला बाबा तुझ्या जीवनात जर अनुग्रह आला असेल, अनुग्रह आल्यानंतर ज्या महात्म्यांकडून तुझ्या जीवनात अनुग्रह आला त्या महात्म्यांचे नेमके तुझ्यावरती उपकार तरी काय हे सांगणारा आजचा भंग विठ्ठला. आजचा कार्यक्रम निमित्त काय कारणास्तव सगळ्यांना ज्ञातच आहे बाबा. वास्तविक जर चांगला बारीक विचार केला तर हे जे सुद्धा कार्य चालू आहे बाबा, हे कार्य सुद्धा कशासाठी, तुम्ही आपण प्रत्येक मनुष्य जीव एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा किंवा पाप पुण्य करूनी जन्मा येतो किंवा अजून पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले इतक्या साऱ्या प्रक्रियेतून एवढं सारं कष्ट सहन करून इतक्या सगळ्या यातना भोगल्यानंतर आपल्याला हा जो 3.5 हाताचा नरदेह मिळालेला आहे, तो 3.5 हाताच्या मिळालेल्या नरदेहामध्ये बाबा नेमकं नरदेह मिळाला कशासाठी हे समजून घेण्यासाठी हे प्रयोजन विठ्ठल. तुम्ही म्हणाल बाबा या मंडपात आल्यानंतरच प्रयोजन समजेल का? हो, कारण का बाबा फक्त याच धर्म मंडपात सांगितलं की जातं की राजा तुला हा जो नरदेह मिळालेला आहे हा नरदेह कशासाठी विठ्ठल कशासाठी, खावं प्यावं ल्यावं नेसावं याच्यासाठी का, खूप सारे पैसे कमवावे याच्यासाठी का, हे सगळं आपण मनुष्य नव्हतो तेव्हा सुद्धा करत होतो ना. मनुष्य नव्हतो तेव्हा सुद्धा मुलाबाळांचे पोट भरत होतो, मनुष्य नव्हतो तेव्हा देखील आपले लग्न व्हायचे, मनुष्य नव्हतो तेव्हा देखील प्रपंच व्हायचा. पण एवढ्या कष्टातून जर हा नरदेह मिळालेला आहे तर कशासाठी, भजन भजनासाठी मान्य आहे, भजनासाठी दिला. पण कोणतं भजन, कारण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्राणी ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय सांगतात की बाळा की भाऊ दादा अरे मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक प्राणी कशाला महत्व देतोय, उपजलिया नाव नये. मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर जो जीव आला आहे त्याला राम कृष्ण विठ्ठल हनुमंत जे काही कुठलं तरी नाव ठेवलं गेलेलं असेल XYZ हे त्या नावाला मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक प्राणी महत्व देतो आहे. आणि समजा मग तुम्ही म्हणाल महाराज त्या नावाला महत्व द्यायचं नाही का, नाही त्या नावाला दिलंच पाहिजे. कारण का जोपर्यंत सगुण समजत नाही तोपर्यंत निर्गुणाविषयी प्रेम निर्माण होईल
नाही होऊ शकत ना. ते देखील गरजेचं आहे, पण ते भजन नाही करायचं आहे आपल्याला. ज्ञानोबारायण सांगतात की तुम्हाला देवाचं भजन करायचं आहे. मग कोणता देवाचं? नेमकं तुमचा देव कसा आहे बाबा? अव्यक्त निराकार नाही द्या जे थोनी चर आणि आचर. जो आमचा देव आहे, जो आपल्या सगळ्यांचा देव आहे, तो कसा आहे? तैसा हृदयामध्ये मी. कुठं असतो? हृदयात. नुसतं हृदयात असतो का? चर आणि म्हणजे सजीवामध्ये देखील असतो, निर्जीवामध्ये देखील असतो, माणसामध्ये देखील असतो, प्राण्यामध्ये देखील असतो, चार पायवाल्यात पण असतो आणि 2 पायवाल्यात पण असतो. म्हणजे विश्वे विश्वंभर कोंदिलासी एक, किंवा विठ्ठल जडी विठ्ठल जरी जरी भरले आपला देव कसा आहे? विठ्ठल जडी तडी भरिला ना. विठ्ठल हा प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे, पण उत्तरार्धात जाण्यापूर्वी आपल्या जीवनात संतांचं येणं गरजेचं असेल, तेव्हा आपण म्हणू शकतो. तोम्याची दृष्टीने विठ्ठल तर प्रत्येक ठिकाणी आहे, मान्य आहे. प्रत्येक ठिकाणी विठ्ठल आहे, प्रत्येक ठिकाणी अव्यक्त भगवंत आहे. पण त्या अव्यक्त भगवंताचं स्वस्वरूप जाणून घेण्यासाठी, त्या अव्यक्त भगवंताची जाणीव करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात कोणाचं आगमन व्हावं लागेल? संतांचं. तुकोबाराय म्हणतात की बाबा, माझ्या जीवनामध्ये संतांचं आगमन झालं. ज्या दिवसापर्यंत माझ्या जीवनामध्ये संतांचं आगमन झालं नव्हतं, त्या दिवसापर्यंत माझा देव कसा होता? पंचपदी करताना म्हणतो आपण, कसा? सुंदर ते उभा विठे करकटेवरी. माझा देव कसा आहे? विटेवरती उभा आहे, कमरेवरती हात आहे, त्याच्या कानात कुंडल आहेत, गळ्यात तुळशीची माळ आहे. तो देव पण गरजेचा आहे, पण कधीपर्यंत? नाही का? कारण कधीतरी या बाळाला तुम्हाला कॉलेजला टाकावं लागेल ना, नोकरीला लागण्यासाठी. मग तो देव पण गरजेचा आहे. माझ्या जीवनात देखील त्या देवाला महत्व होतं, पण किती दिवसांपर्यंत? जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये संतांचं आगमन होत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्या जीवनात पण संतांचं आगमन झालंय. बरं, संत 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 नेमकं म्हणायचं तरी कोणाला? हा पण महत्वाचा प्रश्न असतो जाईल बरं का. संत म्हणजे रामबाबा, दीपकचं कीर्तन काल होतं, आज जर नाही, समजा आज बी नाही बहिण, काल बी नाही होतं, मग या नाव संत का? ताई तुम्हाला घाल मिळा म्हणा कीर्तन लायले या नाव संत. संत म्हणजे नेमकं काय? कारण संत ही जी उपाधी आहे ना बाबा, ही खूप छोटी नाही. आपण जसं सहजासहजी बघून घेतो 2.5-3 अक्षर 2 अक्षरांमध्ये, तसा संत नाही. संत कसा? दया क्षमा शांती, ज्याच्यामध्ये हे 3ही गुण असतात. नवे नवे विश्वे विश्वंभर कोंदिलासी एक, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे हे बघण्याची वृत्ती ज्याची असते तो संत विठ्ठल. कारण संत 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 खूप आहेत बाबा. संत नाहीत असा विषय नाही, पण काय साधू नाहीत ना. आपण ज्या लोकाला संत म्हणतो ते संत समजा तुमच्या आपल्यापर्यंत कदाचित असतील, पण तुकोबारायांच्या प्रमाणे, माऊली ज्ञानोबारायांच्या प्रमाणे, नाथबाबांच्या प्रमाणे संत तो नाही जो आपल्याला लौकिकात गुंतवून ठेवतो. संत कोण? जो आपल्याला अव्यक्त ज्ञानाचं, अव्यक्त परमात्माचं ज्ञान करून देतो, लौकिकापासून अलौकिकाकडे नेऊन जातो, तो संत. मग तुम्ही म्हणाल महाराज नेमकं आम्ही ओळखायचं तरी कसं की आमच्या जीवनात संत आलाय? नाही का? हा पण प्रश्न आहे. कारण बघा, ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये संत येतात, तर मनुष्य जीव जर पाहिला चांगला विचार करून, तर मनुष्य जीव हा इतर जीवांपेक्षा 100 नाही 1000 पण स्वार्थी जीव आहे बाबा. आज प्रत्येक जण भक्ती करतोय कशासाठी? काही ना काही त्या भक्तीचा मोबदला मिळेल. मग संत ज्या वेळेस तुमच्या आपल्या जीवनामध्ये येतात, ते संत सांगतात की भाऊ तू आजपर्यंत जे केलं ना ते तुला थांबवायचंय राजा. तुला आजपर्यंत तू जे करत होता ते थांबवायचंय आणि काय? त्या देवाची प्राप्ती करून घ्यायची. मग त्या देवाची प्राप्ती करून घेत असताना संत आपल्याला एक साधन देतात, नाही का? कारण जर समजा इथून चोपड्याला जायचं आहे तर काहीतरी साधन
कारण पहिले करीत पाय पाय लोके प्रवास आता गाड्या राहायच्या बी टाइमवर नाही भेट राहणार. विठ्ठल जीवनात आल्यानंतर काय होतं, आयुष्याच्या या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. काही यायची दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा तिकडं मन झुरतं. कुठं कुठं तिकडं आयुष्याच्या या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. त्या दशेला मी कधी पोहोचेल. माझ्या बाजूच्या ताईची अशी अवस्था झाली, कशी डोईचा पदर आला खांद्यावरी. माझ्या बाजूच्या ताईने अनुग्रह घेतला, मी कधी घेईल. इकडं ज्या वेळेस आपलं चित्त संत घेऊन जातात त्यावेळेस संत जीवनात विठ्ठल संत जीवनात आल्यानंतर पहिली तर गोष्ट सांगतात की भाऊ तू या आजपर्यंत जे करत होता ते फक्त सत्कर्म आहे, भक्ती नाही. कारण सत्कर्म केल्यानंतर पुण्य मिळतं आणि पुण्य मिळाल्यानंतर जास्तीत जास्त काय होईल. समजा रामबाबा तुमचं खूप पुण्य वाढलं, इतक्या सगळ्या लोकांमध्ये खूप खूप पुण्य वाढलं. वाढावणी मला पक्की गॅरंटी, पण जर वाढी घेवा तर काय होईल. इंद्रपदाची प्राप्ती होईल. किती इंद्रपदाची किती 1 तासासाठी ना दिवसामध्ये ना. म्हणजे जास्तीत जास्त इथं ज्या दिवसापासून जन्माला आला त्या दिवसापासून तर मरेपर्यंत जरी तू जे करतोय ते करत राहिला तर फक्त आणि फक्त सत्कर्म आहे. फक्त सत्कर्म केल्यानंतर फक्त पुण्य मिळेल. पुण्य मिळाल्यानंतर फक्त इंद्रपद मिळेल. आपल्याला त्याच्याही पलीकडे घेऊन जाणार बर का. आपल्या जीवनामध्ये त्याच्याही पलीकडे घेऊन जातो. त्या नाव संत तुकोबाराय म्हणतात की मी सुद्धा तसंच करत होतो. पण माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार आणि केला अंगीकार. या दिवशी बाबाजी चैतन्य नावाचे साधू माझ्या जीवनात आले. बाबाजी चैतन्य नावाचे साधू माझ्या जीवनात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाऊ तुकोबा, अरे तू जे सांगतोय ना सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, ठीक आहे तुझा देव मला मान्य, पण माझा पण देव ऐकून घे. काय माझा पण देव ऐकून घे राजा. तू जे करतो आहे ते ठीक आहे, पण तू ज्या नेमकं गोष्टीसाठी या मृत्यू लोकांमध्ये तुझा जन्म झालेला आहे ती गोष्ट तू जाणून घे, तू समजून घे. कारण का ती जर एक गोष्ट तू केली नाही, ती एक गोष्ट जर का तुम्ही केली नाही तर मग काय पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शयनम पुन्हा पुन्हा किंवा एक येऊनी कोटी कोटी तेरा. म्हणजे परत कोटी येवनीमध्ये जन्माला यायचं, परत मरायचं, परत माणूस म्हणून जन्माला यायचा, मग परत ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी अट्टाहास करायचा. मिळाला तर मिळाला, पुढच्या जन्मात मिळेल याची काही शाश्वती नाही. आपल्याला या जन्मात अनुग्रह मिळालेला आहे, तर या जन्मामध्ये अनुग्रह मिळून आपण त्या दिलेल्या नामाची योग्य वापर नाही केला तर पुढच्या जन्मात मिळू शकतो काही गॅरंटी नाही ना. कारण हे मिळण्यासाठी कोट्यावधी जन्माचं पुण्य लागतं. एका जन्माच्या पुण्यावर एवढं सगळं तर अजिबात मिळत नाही. आणि जर एका जन्माच्या पुण्यावरती मिळालं असतं तर सत्कर्म करून पुण्य प्राप्त करून घेणारे आपल्यापेक्षा असंख्य आहेत या जगामध्ये. आपण कुठंच लटकत नाही सत्कर्म करून पुण्य प्राप्त करून घेण्यामध्ये. आपली भक्ती आहे. मेळाव्यात आलो तर तोपर्यंत कीर्तन भजन प्रवचन हरिपाठ काकडा करायचा. घरी गेलो का मायेच्या दाऱ्यात अडकून राहायचं. रात्री ताई सांगत होत्या प्रयागमध्ये खूप साधू आहेत बाबा, प्रयागमध्ये खूप साधू आहेत, पण ते फक्त सत्कर्म करताय. काय फक्त सत्कर्म होतंय. मग आपल्यापेक्षा निश्चितच त्यांचं पुण्य जास्त आहे, पण किती जन्माचं या जन्माचं. आणि जर आपण हा जन्म हुकला तर आपल्याकडनं तेवढं पुढच्या जन्मात होईल असं नाही. म्हणून या जन्मात याच जन्मी वळती